वचनाला आपण चालू करू. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं, आजचं जे वचन आहे, आजचा जो संदेश आहे, याच्यात खूप सारी शिकवणी तुम्हाला समजायला मिळेल. आणि या जगाचा इतिहास, अशा सगळ्या गोष्टी आपण याच्यातून बघणार आहोत. आणि या विषयावर येण्याच्या आधी की जळणारी अग्निमय भट्टी याचा अर्थ काय असतो, याचा अर्थ काय आहे, ही गोष्ट काय आहे, या सगळ्या गोष्टी आपण समजण्याचा प्रयत्न करू. एक गोष्ट सदैव लक्षात ठेवा, या जगातली प्रत्येक गोष्ट जी घडलेली आहे, जे घडणार आहे, जी होणार आहे, ही कधीच देवाच्या परवानगीशिवाय नाही. म्हणजे असं कधीच होत नाही की देवाला असं वाटलं, अरे मी शॉक झालो, हे तर मला माहीतच नव्हतं. कुठलीही गोष्ट बरी किंवा वाईट ही देवाच्या आज्ञेशिवाय होत नाही. देव फक्त परवानगी देतो. देव कधी वाईट करत नाही. शैतान हा वाईट करतो, पण देव फक्त त्या गोष्टी ज्या असतात, देवाला या सगळ्या गोष्टी माहीत आहे. देवाला तुम्ही माहीत आहे, देवाला मी माहीत आहे, आपला जन्म माहीत आहे, आपला अंत माहीत आहे. देवाला हे माहीत आहे की शत्रू कोण आहे, शत्रूचे कार्य काय आहे. म्हणून या सगळ्या गोष्टी देवाला माहीत आहे. हे तुम्हाला यासाठी मी सांगत आहे का जेव्हा तुमच्यावर संकट येतं, तुमच्यासाठी ते कदाचित शॉकिंग असेल, हो की नाही, की अरे हे काय झालं, मला माहीतच नव्हतं. पण जेव्हा तुम्ही त्या स्वर्गातील देवावर विश्वास ठेवून आहात, तेव्हाच तुम्हाला तो देवाचा आत्मा शांती देईल की पण माझ्या देवासाठी हे शॉकिंग नाही. माझ्या देवाला या सगळ्या गोष्टी माहीत आहे. माझा देव या सगळ्या गोष्टीची काळजी करेल. आणि म्हणून या जगाच्या सुरुवातीपासून ज्याही गोष्टी आणि होणाऱ्या ज्याही गोष्टी, त्या सगळ्या देवाच्या परवानगीने किंवा देवाच्या आज्ञाखाली होतात. आणि म्हणून एक गोष्ट आपण बघणार आहोत. तर यहुदी लोक, जसं मी तुम्हाला सांगितलं की आज आपण शिकवणी घेणार आहोत. आणि तुमच्यासाठी महत्त्वाची, तुम्हाला ही आवडेल, पण लक्ष द्या, कारण मी तुम्हाला सदैव सांगत असतो का येशू कोण आहे, हा देवाचा पुत्र कसा आहे, हा सर्वशक्तिमान देव कसा आहे, हे जाणल्याशिवाय येशू येशू करू नका. कारण जोपर्यंत त्या देवाच्या पुत्रावर तुमचा विश्वास बसत नाही की तो आहे तरी कोण, तोपर्यंत खऱ्या रीतीने, कारण सगळ्यात महत्त्वाचं काय, तुमचा आत्मा, तुम्ही खऱ्या रीतीने आत्म्याला त्याला स्वीकारणारच नाही, कारण तुमचा त्या व्यक्तीवर विश्वास नाही. म्हणून या शिकवणीद्वारे ज्या ज्या मुद्दे मी तुमच्या संग मांडतो, त्या मुद्द्याद्वारे का तुमचा त्या व्यक्तीवर, जो देवाचा पुत्र होऊन या पृथ्वीवर आला, त्याच्यावर विश्वास बसावा. आणि हे कसं होईल, जेव्हा मी जीवनाचं सत्य, या पृथ्वीवरील घडलेल्या गोष्टी तुम्हाला सांगेल आणि देवाच्या वचनातून आपण या गोष्टी बोलू. आता जेव्हा यहुदी लोक होते, या लोकांनी जेव्हा देवाच्या आज्ञावर हे चालले नाही, देवाचा या लोकांसाठी प्लान काय होता, हा प्लान होता का तुम्ही वचनात वाढावे, देवाच्या आज्ञावर राहावे, की तुमच्याद्वारे जगावर राज्य करता येईल, याद्वारे की तुमच्याद्वारे तारणाची सुवार्ता जगाच्या कोपऱ्यापर्यंत पोहोचेल. कारण प्रत्येक आत्म्याला तारणाची गरज आहे. पण या लोकांनी जेव्हा ते मानलं नाही, आता देवाने काय केलं, आपण हे सगळा जुना करार, आणि तुम्ही रिलेट करू शकाल कारण यातली खूप सारी माहिती तुमच्या जवळ आहे. मी फक्त तुम्हाला ते एका योग्यरीत्या तुम्हाला समजवत आहे. आणि म्हणून देवाने काय केलं, यहुदी लोकांनी बंड केल्यामुळे, पापात असल्यामुळे, जे परराष्ट्रीय अविश्वासू या लोकांपाशी या जगाचं राज्य दिलं. आणि आता एक व्यक्ती मी तुम्हाला सांगतो, नबुकतेनजर हा काय होता, हा एक काय होता, राजा होता. हा जो राजा होता, तर देवाने पहिलं साम्राज्य जे आहे या जगाचं, जे आहे, जसं तुम्हाला सीझर माहीत आहे, तुम्हाला रोमन एम्पायर माहीत आहे, या सगळ्या गोष्टी आपण बघणार आहोत. आणि कशा या जगाच्या इतिहास या बसतात त्या तुम्ही शिकू. तर देवाने हे राज्य त्या नबूकदनेस्सर हा जो राजा आहे त्याला दिलं. आता या राजाला स्वप्न पडलं. या राजाला काय पडलं, स्वप्न पडलं. आणि या स्वप्नात देवाने त्याला काय सांगितलं, या जगातील या गोष्टी सगळ्या का या कशा होणार आहे याच्याविषयी त्याला माहिती दिली. स्वप्नांविषयी मी तुम्हाला काही गोष्टी सांगतो, कारण मी संडे स्कूलला शिकवलो, काही लोक तुम्ही नवे आहात. एक असतं दैविक स्वप्न, जे फक्त जुन्या करारात लोकांना पडले. त्याचं कारण फक्त हे होतं का या स्वप्नाद्वारे काय व्हावं, देवाचं कार्य व्हावं. तुम्हाला आणि मला जे स्वप्ने पडतात ते दैविक नव्हे, ते आणि खूप वेळे हे पापी किंवा वाईटच स्वप्न असतात, हो की नाही. सकाळी उठल्यावर आपण म्हणतो काय डोक्यात हे आलं, हो की नाही. कधी चांगलं नसतं. दुसरं, आपल्या स्वप्नावर विश्वास ठेवू नका, आपले स्वप्न फसवणारे. आणि याच्यावरही विश्वास ठेवू नका की अरे मला असं स्वप्न पडलं, कदाचित असं होईन वाटते. या सगळ्या गोष्टी शैतान करतो.
पण हे जे बायबलवरचे स्वप्न आणि आपले स्वप्न याच्यातला फरक तुम्ही समजून घ्या. बायबलचे जे स्वप्न होते ते दैविक होते. कसे? म्हणजे पहिलं तर ते जे स्वप्न जे पडलं त्या स्वप्नाचा कोणी ना कोणी अर्थ सांगणारा होता. दुसरं ते स्वप्न अर्थ सांगितल्यावर पूर्ण झालं. समजलं? म्हणून दैविक स्वप्न आणि तुम्हाला आणि आजच्या आपल्याला जे पडतात त्याच्यात फरक काय? आता दैविक स्वप्न पडत नाही. कारण काय? कारण तुमच्यापाशी सगळं सत्य आहे. आता काही तुम्हाला नवीन सांगण्याची गरज नाही. या पृथ्वीवर असताना जी तुम्हाला माहिती पाहिजे ते इथे दिलेली आहे. म्हणून ही गोष्ट तुमच्यासाठी महत्वाची. मग याला हे स्वप्न पडलं. आता या स्वप्नात त्याने काय बघितलं तर हे मूर्ती. त्याने काय बघितलं? हे मूर्ती बघितली. आणि याच्याविषयी आपण बोलू. म्हणून मी तुम्हाला सांगितलं की हे सगळं आज जास्त शिक्षण राहील तुमच्या महत्वासाठी. आणि मग त्याने जेव्हा हे मूर्ती बघितली त्या राजाने नबुकदेसर नावाच्या, आणि त्याला हे स्वप्न पडलं. आणि जेव्हा दैविक स्वप्न असतं तेव्हा मनुष्य काय होऊन जातो? व्याकुळ होऊन जातो का याचा अर्थ मला समजला पाहिजे. आणि म्हणून एक देवाचा शिष्य, देवाला भिवून वागणारा एक दानियल नावाचा यहुदी जेव्हा होता, आता त्याने बघितलं की तू ये आणि मला या स्वप्नाचा अर्थ सांग. आणि जेव्हा त्याने या स्वप्नाचा अर्थ सांगणं केला, याचा अर्थ काय हे तुम्ही समजून घ्या. आणि जे तुम्ही टीचर आहात या सगळ्या गोष्टी तुम्ही रिलेट कर जा. ही जे मूर्ती दिसते याचं जे पूर्ण वरचं जे डोकं आहे ते काय होतं? सोन्याचं. हे जे डोकं होतं सोन्याचं. म्हणजे जे पहिलं राज्य देवाने मनुष्याच्या हाती दिलं ते म्हणजे होतं राजा नबुकदेसर याचं. आणि त्या राज्याचं नाव हिस्ट्री जेव्हा तुम्ही चेक कराल, बॅबिलोनियन साम्राज्य. म्हणजे या जगावर पहिले जे साम्राज्य जे केलं ते कोण? बॅबिलोनियन साम्राज्याने. त्यानंतर डोकं जे सोन्याचं होतं त्याच्या आधी त्यानंतर काय झालं? त्याचं महत्त्व कमी होत गेलं. मग आलं तुमची चांदीची छाती आणि हात. हे जे होतं, जर तुम्ही सायरस राजा जो होता, जो मेद पर्शियन साम्राज्य होतं, त्याच्याकडे देवाने राज्य दिलं. त्यानंतर ते तुम्ही बघता पितळचे पोट आणि मांड्या. ते जे होतं ग्रीक साम्राज्य. जसं तुम्ही अलेक्झांडर द ग्रेट ऐकलं असेल तर हे देवाने अलेक्झांडरला राज्य दिलं. त्यानंतर लोखंडी पाय जे तुम्ही बघत असाल ते रोमन साम्राज्य, जे सीझर राजा जर तुम्ही ऐकलं असेल त्याला हे साम्राज्य दिलं. आणि पायाचे बोटे आणि काही लोखंड आणि काही मातीचे जे बोट आहेत ते 10 राष्ट्र ज्यांनी या जगावर फ्रान्स, इटली आणि या सगळ्यांचे नावं दिलेले आहेत. ही गोष्ट येशू ख्रिस्त येण्याच्या 650 वर्षाआधी, म्हणजे हे राजे जेव्हा आलेही नाही तेव्हा स्वप्नाद्वारे देवाने या राजाला डिक्लेअर केलं. याच्याहून तुम्हाला समजलं पाहिजे का जे मी तुम्हाला सांगितलं, देवासाठी कुठलीच गोष्ट ही जी त्याच्या परवानगीशिवाय होत नाही. हे राज्य तुम्ही कमीत कमी अलेक्झांडर विषयी ऐकलं असेल, हो की नाही? त्याच्याविषयीचं स्वप्न काय? हे राज्य इतक्या काळासाठी, या तारखेसाठी या पृथ्वीवर दिल्या जाईल. या गोष्टी सगळ्या देवाने केल्या. आणि म्हणून पहिलं राज्य जे होतं तो नबुकदेसर यांना दिलं. याच्याहून तुमच्यासाठी, आणि हे सगळ्यात महत्त्वाचं, तर देवाने या सगळ्या गोष्टी केल्यानंतर सगळ्यात शेवटी, म्हणजे आता आपण कुठे आहो? आता हे जे 10 राष्ट्र आहे जे या जगात सगळ्यात जास्त जे चालतात, म्हणजे आपण या मूर्तीच्या बोटावर आहो. म्हणजे ही जी वेळ दिली आहे याचाच अर्थ आपल्याला समजलं पाहिजे की आपण पृथ्वीच्या शेवटपर्यंत आलेलो आहो. तुम्ही डोक्यावर नाही, म्हणजे जे सोन्याचं ना तुम्ही इथल्या कुठल्याच राज्यावर आहात, तर आपण इथे आहो. हे का समजणं आहे? कारण याच्यानंतर आता देवाचं राज्य येईल. आता ही सगळे राज्य तोडल्या जातील. आता देवाचा पुत्र दुसऱ्यांदा इस्रायलमध्ये 1000 वर्ष राज्य करण्यासाठी येईल. मी तुम्हाला प्रश्न विचारतो, हे 640 BC मध्ये स्वप्न पडलं. याच्यातली एकूण एक गोष्ट पूर्ण झाली जे देवाने त्या राजाच्या स्वप्नात सांगितली. आज फक्त राहिलं का? देवाचं राज्य येणं. म्हणजे हे पूर्ण मूर्तीविषयी जे देवाने जे दिलं होतं मूर्तीद्वारे या सगळ्या गोष्टी झाल्या. याचा अर्थ की देवाचं राज्य सुद्धा आता जवळच आहे. त्यालाही कोणी अडवू शकत नाही. म्हणून मी तुम्हाला सांगितलं की येशूवर विश्वास ठेवत असताना की काय काय त्यानं केलं, त्याची हिस्ट्री काय आहे, देवाने काय या पृथ्वीसाठी केलं, हे तुम्हाला समजावं का, ज्याद्वारे की अरे हे तर मला कधीच माहीत नाही, अशा गोष्टी तर मी कधीच ऐकल्या नाही. आणि म्हणून ज्याद्वारे तुम्हाला त्या स्वर्गातील देवावर विश्वास बसावा. आता दुसरी गोष्ट साहजिकच आहे, हा नबुकदेसर जो राजा होता
त्याला जेव्हा देवाने ह्या जगाचं राज्य दिलं, त्याच्या डोक्यात काय आला? गर्व. कारण मनुष्य गर्वातच जगतो. आता त्याने काय केलं? त्याने एक स्वतःची मूर्ती बनवली. कारण त्याला स्वप्नात मूर्ती दिसली, त्याने काय केली? स्वतःची मूर्ती बनवली आणि असा हुकूम काढला का माझ्या मूर्ती खाली सगळे लोक नमावे, माझ्या मूर्ती खाली सगळ्या लोकांनी प्रणाम करावे आणि जगातील प्रत्येक व्यक्ती माझ्या खाली नमावा. याने काय केला? असा फरमान टाकला. आता त्यांना फरमान टाकल्यानंतर त्याने काय सांगितलं? एक शिक्षा लावली का जोही व्यक्ती त्या मूर्ती खाली झुकणार नाही, जोही व्यक्ती माझ्या मूर्तीला नमन करणार नाही, त्याला तपत्या अग्नीच्या भट्टीत टाकण्यात यावे. जो आपला विषय आहे आज, काय? तपत्या अग्नीची भट्टी. म्हणून तुम्हाला ही पूर्ण हिस्ट्री सांगून मी मुद्द्यावर आणलं का काय फरमान आला की जो या मूर्तीवर वाकणार नाही त्याला तपत्या अग्नीच्या भट्टीत टाकण्या यावे, जो त्याचा प्रमाण ऐकणार नाही. आता 3 जे व्यक्ती जे देवाला भिनारे हे 3 युवक आहे, याच्याविषयी ऐका. या तिघांचं नाव आहे शद्रक, मेशक आणि अबिदगो. हे 3 व्यक्ती यहुदी लोक होते जे स्वर्गातील देवावर विश्वास ठेवणारे होते. हे स्वर्गातील देवावर आणि या जगातील कुठल्याच गोष्टीवर नमणारे नव्हते. आणि जेव्हा त्यांनी हा फरमान ऐकला की आपल्या राजाने मूर्ती बनवलेली आहे आणि आपला राजा म्हणतो का तुम्ही या मूर्तीवर नमन करावे, आणि जेव्हा त्याने हा फरमान ऐकला, यांचे उत्तर ऐका. यांचे उत्तर होते हे 3 सगळ्यात महत्त्वाचे. आपण आपल्या संदेशाकडे जात आहोत. आणि तो नबूकदनेस्सर राजा त्यांना म्हणाला, पहिले काय तुम्ही शद्रुक, मेशक, अबिदगो आपल्या मनाची तयारी केली का की तुम्ही माझ्या तपतेल्या सुवर्ण पुतळ्यास नमन करण्यास त्यास दंडवत करणार नाही? आणि जर तुम्ही तसे करत असाल तर तुम्हाला तप्त अग्नी भट्टीत टाकण्यात येईल. तुम्हास माझ्या हातातून सोडवणारा असा कोण आहे? तो देव मी बघेल. आणि मग त्याने काय केलं? तुम्ही वाकणार नाही आणि म्हणून तुम्हाला तप्त अग्नीच्या भट्टीत टाकण्यात येईल. आणि इथे या तिघांनी काय केलं? त्या राजाला उत्तर दिलं. तुमच्यासमोर वचन मी दिले. शद्रुक, मेशक, अबिदगो यांनी राजाला उत्तर दिले की हे नबूकदनेस्सरा, या बाबतीत उत्तर देण्याची आम्हास प्रयोजन नाही. जर काही उत्तर आहे तर ते हे आहे की ज्या देवाची आम्ही सेवा करतो तो आम्हास तप्त अग्नीच्या भट्टीतून काढण्यास समर्थ आहे. आणि महाराज तो आम्हास आपल्या हातून सोडविल. पण जर नाही तर महाराज हे आपणास माहीत असावे की आम्ही तुमच्या देवाची उपासना करणार नाही आणि त्याच्या पुढे आम्ही पालते पडून त्यास दंडवत करणार नाही. याने काय केलं? राजाला सांगितलं तू काही कर, तू आम्हाला भट्टीत टाक, काही कर, पण आम्ही स्वर्गातील जो देव आहे त्याच्याशिवाय कोणालाही नमत नाही. हे सगळ्यात महत्त्वाचं तुमच्या आणि माझ्यासाठी की आपलं डोकं, आपलं मन, आपला विश्वास त्या स्वर्गातील देवासमोर असला पाहिजे. आता राजा काय झाला? त्या भट्टीसारखा गरम झाला. कारण तुम्ही असं म्हटलं. आता राजाने काय केलं तर जी भट्टी आहे ते नेहमीपेक्षाही गरम करा, या तिघांना त्या भट्टीत टाका. ती भट्टी इतकी गरम करण्यात आली का देवाचं वचन सांगतं का त्या भट्टीत टाकणारे जे सैनिक होते तेही पेटल्या गेले. फक्त भट्टीत त्यांना टाकणारे इतकी गरम ते करण्यात आली आणि या तिघांना त्या अग्नीच्या भट्टीत टाकण्यात आलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जेव्हा त्यांना टाकण्यात आलं, आता राजाने बघितलं का हे जळले का, हे पेटले का, यांचे कपडे, यांचे मोजे सगळे पेटले का. आणि त्यांनी त्या भट्टीत बघितलं हे 3 जण जळले का. आणि राजाचं उत्तर, तो म्हणाला मला असे दिसते की 4 माणसे अग्नीत मोकळे फिरत आहे. किती टाकले गेले होते? 3. त्यांना काही एक दुखापत झालेली नाही आणि 4थ्याचे तेज हे जणू देवपुत्रासारखे आहे. ही जुन्या करारातली गोष्ट आहे. प्रभू येशू ख्रिस्त काय म्हटलं त्याने, त्या राजाने, का देवाच्या पुत्रासारखा 4था व्यक्ती मला त्यात दिसत आहे. तो म्हणाला की यांना धक्का सुद्धा लागला नाही, यांचे कपडे सुद्धा जळले नाहीत, तर स्वर्गातील देवाच्या पुत्रासारखा मला याच्यात 4था व्यक्ती दिसत आहे. आपण याच्यात 3 टाकले, याच्यात 4 व्यक्ती कसे आले. आणि जेव्हा याने ते बघितलं की देवाच्या पुत्राने यांना वाचवलं. एक गोष्ट सदैव लक्षात ठेवा, प्रभू येशू ख्रिस्त सुरुवातीपासून देवाला कधीच तारीख नाही का, निर्मिती क्रिएशन डेट नाही, त्याला कुठला एंड नाही.
फक्त प्रभू येशू ख्रिस्त शरीर बनून तुमच्या आणि माझ्यासाठी 2 वर्ष आधी आला. कारण खूपदा लोक तुमचा देव कधी आला, येशू ख्रिस्त कधी आला याच्यात पडू नका. देवाला तारीख नसतं. देवाचा पुत्र सुरुवातीपासून आहे. जी सुरुवात तुम्हाला माहीत नाही, त्याला सुरुवात नाही, त्याला अंत नाही. फक्त तो शरीर बनून पृथ्वीवर 2000 वर्षी आला. यासाठी का तुम्हाला आता कोणासोबत तरी रिलेट करता यालं, कोणासोबत तुम्हाला नातं नाही तर तुम्ही ओ स्वर्गातील देवा काय माहित नाही कसा असशील तू काय. पण जेव्हा देवाचा पुत्र शरीर बनून तुमच्या समोर आला, आता तुम्ही त्याच्या संग रिलेट करू शकता. मी जर फक्त आवाज बनूनच तुमच्या संग बोलत असतो तर तुम्हाला समजलंच नसतं की आवाज कुठून येत आहे. पण जेव्हा शरीरातून मनुष्य तुमच्या समोर असतो तुम्हाला ते सोपं जातं. आणि म्हणून हे समजणं आवश्यक का देवाचा पुत्र याने काय केलं, त्या तिघांना वाचवलं. ही गोष्ट जेव्हा आपण बघत असलं, एक गोष्ट सदैव लक्षात ठेवा. मी तुम्हाला संडे स्कूलमध्ये शिकवलं, सैतानाची एक इच्छा आहे का आपण सदैव देवाच्या पुत्राला नव्हे तर त्याच्या मूर्तीला, त्याने जे खोटं पसरलेलं आहे त्याला नमण्यासाठी देवाने सैतान काय करतो, आपल्यावर प्रयत्न करतो. देवाची इच्छा आहे का तुम्ही देवाला गौरवले पाहिजे ज्याच्यासाठीच तुम्ही बनवल्या गेले. आणि ते फक्त तारणामुळे होतं जेव्हा तुम्ही खऱ्यात आणि सत्य आत्म्यात देवाला काय करता, उपासना करता. आणि म्हणून तारणाशिवाय कोणीही व्यक्ती देवाजवळ येऊ शकत नाही. आणि म्हणून देवाने आपला पुत्र प्रभू येशू ख्रिस्त दिला. काही गोष्टी मी तुम्हाला आणि म्हणून देव काय म्हणतो हे तुमच्या समोर एक मी चित्र टाकलं. मी आशा करतो की हे चित्र तुमच्या डोळ्यासमोर राहावं. हे चित्र तुम्हाला दर्शवितो काय आहे. हे चित्र आहे. हे चित्र शिकवण्याआधी मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, तुम्हाला सोपी पडेल हे समजण्यासाठी. आपल्या प्रत्येकाचा कोणी ना कोणी आपण स्टुडंट राहिले असतील. आपण विद्यार्थी होतो आपल्या शाळेत. तुमचे मुलं आहेत, मी शाळेत होतो. मला नाही वाटत की आपल्यापैकी कोणालाही 100 पैकी 100 मार्क कधी भेटले असतील. पण तरी आपण पास झालो आहे की नाही. मला 35, एखाद्याला 60, एखाद्याला 70, 100 पैकी आपल्याला भेटलं. पण शालेय जीवनात आपण नवीन वर्गात आलो कारण आपल्याला कमीत कमी पासिंग भेटली आणि आपण नवीन वर्गात गेलो. आता ही गोष्ट तुम्हाला समजली कारण ते नियमच असे बनवले गेले आहेत का कमीत कमी 35, कमीत कमी 40, कमीत कमी एवढे भेटले तर त्याला पुढल्या वर्गात टाकवा. हे परीक्षा, याचे निकाल हे तुम्हाला समजतात. आता जीवनाच्या परीक्षेविषयी तुम्ही शिकून घ्या की तुम्हाला ही गोष्ट समजावी. जीवनाच्या परीक्षेविषयी देवाने तुम्हाला सुद्धा एक परीक्षा दिलेली आहे. त्या परीक्षेला जीवनाची परीक्षा म्हणतात. त्या जीवनाच्या परीक्षेचा जसं तुमच्या शालेय परीक्षेमध्ये 1 तास, 2 तास, 3 तास वेळ असतो, तसा या जीवनाच्या परीक्षेत तुमच्यापाशी जन्मापासून जोपासून तुम्हाला समज आहे तर तुमच्या मरेपर्यंत तुम्हाला वेळ आहे. ही गोष्ट विसरू नका मी जे तुम्हाला शिकवत आहे, कारण या पूर्ण आजच्या सत्तेचा हे सार आहे. म्हणून इकडे लक्ष असू द्या. तुमच्यापाशी जीवनाची परीक्षा आहे. शालेय परीक्षामध्ये तुम्ही पास होता, पूर्ण पर्सेंटेज भेटले नाही तरी नवीन वर्गात तुम्ही जाता. या जीवनाच्या परीक्षेत तुमच्यापाशी वेळ इतका आहे तुमच्या जन्मापासून तर तुमच्या मरेपर्यंत. आता एक गोष्ट ऐकून घ्या. शालेय परीक्षेत तुम्हाला 35, 40, 60, 70 गुण भेटले तरी चालते, 100 वाला भेटत नाही. पण या परीक्षेत तुम्हाला 100 भेटले पाहिजे. हा मुद्दा विसरू नका. मी तुम्हाला काय शिकवत आहे तुमच्या जीवनाच्या परीक्षेत. आता या परीक्षेमध्ये पास झाल्याने काय व्हाल, तुम्हाला स्वर्गाची जागा भेटेल. या परीक्षेत पास झाल्याने काय होईल, तुम्हाला स्वर्गाची जागा भेटेल. आणि या परीक्षेत जर तुम्ही फेल झाले, आता फेल कसा होतो, पहिले काय सांगितलं तुम्हाला, स्टँडर्ड म्हणजे प्रमाण काय आहे, प्रमाण आहे 100 पैकी 100%. आता तुमचे गुण कुठं कमी होतात हे ऐकून घ्या. जेव्हा तुम्ही या पृथ्वीवर असताना जे पाप करता, तुम्ही येऊन इथं बसा, झोपू नका, इकडे या, इथे बसा. जेव्हा तुम्ही जे पाप करता, जेव्हा तुम्ही जे पाप करता तितके तुमचे गुण कमी होत जातं. एक गोष्ट लक्षात ठेवा, 100 पैकी 100 तुम्ही जेही पाप करता त्याच्यामुळे तुमचे गुण कमी होत जातात. तुम्हा प्रत्येकाला माहित आहे इथं बसत असताना तुमचे गुण आज किती आहे. तुमच्या हृदयाच्या पठावर तुम्हाला त्या कोपऱ्यात माहित आहे की माझे 100 पेक्षा 100 गुण नाही. गुण कशामुळे कमी होतात, तुमच्या पापांमुळे. एखाद्याचे 70 असतील, एखाद्याचे 35 असतील, एखाद्याचं 0 असेल.
पण कोणाचे 100 नाही. देवाने आपलं प्रमाण कधीच कमी केलं नाही. जसं शालेय शिक्षणात तुमचं बोर्ड ठरवतं का तुम्ही किती मार्कावर पास झाले पाहिजे, ते त्याचे नियम आहे. स्वर्गाच्या राज्यासाठी देवाचं स्वर्ग आहे, देवाने ही गोष्ट दिली आहे, हे त्याचे नियम आहे. तिथं कुठलाच बार्गनिंग किंवा कुठलीच गोष्ट चालत नाही. तुम्हाला मार्क 100 भेटले पाहिजे. जसं पास आणि फेल असतं तसं स्वर्ग आणि नरक आहे. तुमचे मार्क या जीवनाच्या परीक्षेत 100% 100 पैकी 100 असले पाहिजे जर तुम्हाला स्वर्गात जायचं असेल. आता तुमच्या मनात साहजिकच हा प्रश्न पडला असेल, कोणाला 100 पैकी 100 भेटतात? तुम्हाला साहजिकच हा प्रश्न पडला असेल, एकही असा भेटणार नाही. तेच तर मी तुम्हाला सांगत आहे. ही जर गोष्ट तुम्हाला समजली नाही तर तुम्ही फसून जाल. काय पहिली गोष्ट का तुम्ही 100% म्हणजे 100% पवित्र असले पाहिजे. तुम्ही 99% चालणार नाही. देवाच्या राज्यात पाप जाळत नाही. देव पवित्र आहे. तुम्ही तिथे 100% मिळू शकत ना. या पृथ्वीवर तुमचे 100% मार्क नाही आणि देव त्याच्यापेक्षा कमी घेत नाही, कारण तो पवित्र आहे आणि आपण पापी आहो. आणि याच्यामुळे तुम्हाला समजलं असेल की सर्वांनी पाप केले आणि देवाच्या गौरवाला उणे पडले, जे वचन मी तुम्हाला टाकलं. हा जो व्यक्ती तुमच्या समोर उभा आहे हा तुम्ही आहात. जेव्हा आपण मरतो तुमची इच्छा आहे का ही दर क्रॉस व्हावी, ही परीक्षेत मला 100 भेटावे तरच देवाचा पुत्र तुम्हाला काय करू शकतो, देव तुम्हाला स्वर्गात घेऊ शकतो. आणि जर तुम्हाला हे समजलं असेल की मला 100% नाही, मला माहीत आहे मी पापी आहे, मला माहीत आहे मी वाईट करते, मला माहीत आहे मी खोटं बोलते, मला माहीत आहे मी चोरी करते, मला माहीत आहे मी व्यभिचार करते, मला माहीत आहे की मी देवाविरुद्ध आहे, हे तुम्हाला माहीत आहे. हे असं नाही का मी सांगितल्यावर फक्त मी तुम्हाला काय करत आहे, ती लेअर तुमची काढता की तुम्ही सत्य स्वीकारा की तुमच्यापाशी 100% नाही. आणि त्याच्याचमुळे देवाने काय केला, आपला पुत्र पाठवला. आणि म्हणून देवाने तुम्हाला काय दिले, हे वचन. 1 तिमोथेया 2:5 म्हणतं, कारण एकच देव आहे आणि देव व मनुष्य याच्यामध्ये ख्रिस्त येशू हा मनुष्य एक मध्यस्थ आहे. योहान 14:6 म्हणतं, येशूने त्यास म्हटले, मार्ग सत्य आणि जीवन मीच आहे, माझ्याद्वारे आल्याशिवाय पित्याकडे कोणी जाऊ शकत नाही. आणि जेव्हा तुम्हाला कळतं की माझ्या कार्यामुळे नव्हे, माझ्यापाशी 100% नाही, तिथं 99 चालत नाही, तिथे 99 चालत नाही तर कुठलाच आकडा चालत नाही, आणि मग मी काय करावे. आणि म्हणून देवाने आपला एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त दिला. का? कारण तुमच्यामुळे तुम्ही स्वर्गात जाऊ शकत नाही. तुमच्या कार्यामुळे जे देवासमोर घाणेरड्या कपड्यांसारखे आहे तो स्वीकारत नाही. तुमच्यापाशी 100% नाही, माझ्याजवळ 100% नाही, पृथ्वीवरील कुठल्याही व्यक्तीपाशी 100% नाही. पण देव तुमच्यावर प्रेम करतो. त्याची इच्छा आहे का तुम्ही त्या अग्नीच्या खाईत पडू नये, त्याची इच्छा आहे का तुमच्या आत्म्याचा नाश होऊ नये. आणि म्हणून देवाने जगावर म्हणजे तुमच्यावर एवढी प्रीती केली का आपला एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त दिला. त्याने तुमचे पाप घेतले. तो पवित्र आहे, तो 100% आहे, त्याच्यात कुठलंच पाप नाही, तो पवित्र आहे. आणि मग जेव्हा ख्रिस्ताला तुम्ही हाक मारता की येशू माझी क्षमा कर, मी हे झेप घेऊ शकत नाही, मी विश्वास ठेवतो की मार्ग सत्य आणि जीवन तूच आहेस, मी विश्वास ठेवतो की माझ्या आणि देवामध्ये तूच एक मध्यस्थी आहे जो मला वाचू शकतो. आणि जसा तुम्ही ख्रिस्ताला हाक माराल की माझी क्षमा कर देवा, त्याच देवाविषयी आपण बोलत आहोत, ज्याने काय केलं, त्या 3 लोकांना अग्नीतून वाचवलं. कारण पापाचे वेतन मरण आहे, अग्नीत अनंताची शिक्षा आहे. पण जेव्हा देवाच्या पुत्रावर तुम्ही विश्वास ठेवता, तुमच्यासमोर आणखी एक मी चित्र ठेवलं आहे. त्या राजाने जे इमेज बनवली तीच इमेज तुम्हाला देवाच्या पुत्रापाशी जाण्यापासून रोखते. हे इमेज म्हणजे काय आहे माहीत आहे का? तुमचा स्वतःचा गर्व, तुमची स्वतःची समजूत, तुमचा स्वतःचा ज्या गोष्टीवर तुमचा विश्वास आहे, आपल्या प्रत्येकापाशी एक इमेज आहे.
आपल्या प्रत्येकापाशी एक सुवर्ण इमेज आहे, ज्या गोष्टीवर आपण विश्वास ठेवून आहोत, जे सैतानाने आपल्याला दिली आहे, यासाठी का तुम्ही स्वर्गातील देवाच्या पुत्रावर विश्वास ठेवू नये. हे इमेज जोपर्यंत तुम्ही तोडणार नाही, त्या 3 युगाविषयी आपण काय बघितलं, जसा त्यांनी विश्वास ठेवला की आम्ही नमणार नाही, तसं जोपर्यंत आपण आपली बुद्धी, आपले विचार, आपला गर्व, आपले पाप, आपल्या गोष्टी, आपला मूर्खपणा, आपली समज, जोपर्यंत ही स्वतःची इमेज तुम्ही तोडणार नाही आणि देवाच्या पुत्रावर विश्वास ठेवणार नाही की येशू माझा आत्मा वाचव, माझ्या पापाची क्षमा कर, जसा तुम्ही त्याला हाक मारता, तुमच्यापाशी 70% असतील किंवा 0% असतील, फरक पडत नाही. देवाच्या पुत्रापाशी 100% आहे. आणि जेव्हा त्याला तुम्ही स्वीकारता, काय होतं, त्याचे 100% तुम्हाला भेटतात. म्हणून जेव्हा देव तुमच्याकडे बघतो, तो तुमचे 0 नाही बघत. जेव्हा ख्रिस्त वरून मलाकडे बघत आहे, तो नितीनचे मार्कशीट नाही बघत. नितीनची मार्कशीट फार वाईट आहे, फार घाण आहे, ते तुम्हाला मी दाखवू शकत नाही. पण तो काय बघतो, आपला पुत्र, ज्याचे 100% तो बघतो. आणि म्हणून नितीनला तो का स्वर्गात घेतो, कारण त्याच्यापाशी त्याचा पुत्र आहे. कारण का त्याला कळलं का मी स्वतःच्या कार्याद्वारे नव्हे, तर ख्रिस्ताने माझ्यासाठी जे क्रुसावर केलं, माझ्या पापाची शिक्षा, जे माझ्या परीक्षेचे मार्क कमी करतात, कारण पापाचं वेतन मरण आहे, त्या सगळ्या पापाची शिक्षा ख्रिस्ताने क्रुसावर घेतली, यासाठी का मला 100% भेटावे. माझ्यामुळे नव्हे, माझी मार्कशीट फार वाईट आहे. आणि म्हणून देवाने आपला पुत्र पाठवला. तो माझ्यावर प्रेम करतो, तो या खोलीतल्या प्रत्येकावर प्रेम करतो. म्हणून तुमची मार्कशीट तुम्हाला माहीत आहे की 100% नाही. तुम्हाला सांगतो मी एक दुसरी गोष्ट, दुसरा एक मार्ग आहे स्वर्गात जाण्याचा. माझ्यापासून आज ऐकून घ्या, दुसरा एक मार्ग आहे स्वर्गात जाण्याचा, जो मी तुम्हाला कधीच सांगितला नाही. तो आज पहिल्यांदा सांगतो. 100% मिळवा. जमतं का? पाप करू नका. जमतं का? असंभव, इम्पॉसिबल आहे. खोटं केल्याशिवाय जगू शकणार नाही. खोटं बोलल्याशिवाय, लबाडी केल्याशिवाय कुठलाच व्यक्ती नाही. 100% मिळवा, प्रयत्न करा, मिळू शकणार नाही. म्हणून देवाने आपला पुत्र येशू ख्रिस्त पाठवला. एक तर त्या पुत्रावर विश्वास ठेवून की तो पवित्र आहे, म्हणून त्याच्याद्वारे मला तारण मिळावे, त्याच्याद्वारे मला सार्वकालिक जीवन मिळावे, त्याच्याद्वारे माझ्या पापाची क्षमा व्हावी. हा एकमेव मार्ग मनुष्यापाशी आहे. कारण कुठलाच व्यक्ती पवित्र स्वतः होऊ शकत नाही. आज मी स्वतः पवित्र आहे, पण माझ्यामुळे नाही. माझे मार्ग फार वाईट आहे, तुम्हाला दाखवू शकणार नाही. पण देवाची मार्ग, त्याचा मार्ग सत्य जीवन पवित्र, त्या देवाला जेव्हा स्वीकारलं, आज तो नितीनचे मार्ग नाही तर पवित्र देव बघतो आणि तो म्हणतो की ये. म्हणून ही गोष्ट तुम्हाला समजली असावी की तुमच्या माझ्याजवळ कोणाच पाशी नाही. म्हणून एकही खरा नाही, एकही पवित्र नाही. सर्वांनी पाप केले आणि देवाच्या गौरवाला उणे पडले. ही तुमची आणि माझी परिस्थिती आहे. माझी आता नाही, कारण मी त्याला हाक मारली, त्याने मला वाचवलं, त्याची मार्कशीट माझ्याजवळ आहे. माझे 100% आहे, माझे नव्हे, ते देवाने मला त्याच्या कृपेनं दिलं. कारण मी त्याला विश्वासाने स्वीकारलं की येशू माझी क्षमा कर, माझ्या हृदयात ये, माझ्या पापाची क्षमा कर. मी तुला माझा देव, माझा तारणारा स्वीकारतो, कारण माझ्याद्वारे मी स्वतः स्वर्गात जाऊ शकत नाही. जसा तुम्ही विश्वास ठेवता, कारण वचन काय सांगतं, जोही विश्वासाने हाक मारेल. कधी तुम्ही हाक माराल माहीत आहे? जेव्हा तुम्हाला कळेल का माझे 100% नाही, जेव्हा तुम्हाला कळेल का माझ्यापाशी हे पूर्ण नाही. आणि जसे तुम्ही विश्वासाने हाक माराल, कारण जोपर्यंत तुम्हाला गरज भासणार नाही, तुम्ही येशू येशू करत राहाल, पण कधीही त्याच्याजवळ जाणार नाही. कारण तुम्हाला समजलंच नाही की मला येशू पाहिजे कशासाठी. तुम्हाला समजलंच नाही का येशू हा देवाचा पुत्र क्रुसावर मेला कशासाठी. तुम्हाला समजलंच नाही की माझे पाप हे जे क्रुसावर याच्यावर टाकण्यात आले, यासाठी की मला सार्वकालिक जीवन मिळावे. जेव्हा तुम्हाला समजेल का मी कमी आहे, तुम्हाला जेव्हा समजेल का मी काहीच नाही आहे, तुम्ही स्वतःला नम्र कराल, ख्रिस्ताला हाक माराल, तो स्वर्गातून तुमची प्रार्थना ऐकतील, त्याच वेळेस तुमची क्षमा करेल. प्रश्न तुमच्यासाठी,
दुसरा मार्ग मी तुम्हाला सांगितला. तुमच्यापाशी 100% आहे, धन्यवाद, कॉंग्रॅच्युलेशन तुम्हाला, की हो मी कधीच पाप केले नाही. मी जन्मापासून आतापर्यंत इथं जे बसली आहे मी पापाशिवाय आहे. फक्त एकच इच्छा आहे का योग्य निर्णय घे जा, प्रामाणिक निर्णय घे जा, स्वतःला फसू नका. माझी परीक्षा नाही, तुमच्या आत्म्याची परीक्षा आहे. मला फसू नका, स्वतःला फसवाल म्हणून योग्य निर्णय घे जा की हो माझ्याजवळ 100% आहे. मी जेव्हा मरेल, कारण मी चांगली आहे, मी पवित्र जीवन जगली, देव पवित्र आहे म्हणून मला स्वर्गात जाणंच आहे. हा तुमचा निर्णय असेल, कॉंग्रॅच्युलेशन, पण प्रामाणिक निर्णय घे जा. पण जेव्हा तुम्हाला कळत असेल मी ते नाही, जसं तुम्हाला कळलं की माझ्यापाशी 100% नाही, तुम्ही योग्य मार्गावर आहात. कारण ख्रिस्त तुमच्यासाठी मारण्यात आला, ख्रिस्त तुमच्यासाठी क्रुसावर मारण्यात आला. कारण तुमच्या योग्यतेद्वारे तुम्ही स्वर्गात जाऊ शकणार नाही. आणि म्हणून त्याने सगळ्याचे पाप घेतले, पण विशेषरित्या त्यांचे, ज्यांना माहीत आहे की माझ्याद्वारे नव्हे. आणि जसे तुम्ही त्या ख्रिस्तावर हाक माराल की माझ्याजवळ नाही ख्रिस्ता, माझी क्षमा कर, मी पापी आहे, पण मी विश्वास ठेवते की तू पवित्र आहे. म्हणूनच वचन सांगतं की आपण पापी असताना तो पवित्र ख्रिस्त आपल्यासाठी मारून पावला. कारण त्याला माहीत आहे की हे लोक हे उडी घेऊ शकणार नाही. आणि म्हणून येशू ख्रिस्त तुमच्यासाठी मध्यस्थी बनून आला की ज्याच्याद्वारे तुम्हाला तारण मिळावे. आपण प्रार्थना करू, आपले डोळे बंद करू, आपल्या मानाखाली घालू. खूप महत्त्वाचं आहे. मी तुम्हाला सांगितलं की आपल्याला ठाऊक नाही की माझा मृत्यू कधी येईल, आपल्याला ठाऊक नाही की कुठल्या दिवशी देवाने आपला आत्मा बोलावल्या जाईल. पण सगळ्यात महत्त्वाचं आहे की आपल्याला हे शाश्वती असणे का माझ्या पापाची क्षमा झाली आहे. हा निर्णय तुमचा प्रत्येकाचा वैयक्तिक आहे. जसं आपण आज बघितलं की देवाजवळ त्याने सगळ्या गोष्टी या पृथ्वीवरील बनवल्या. त्याने राजे निवडले, त्याने सगळ्या गोष्टीची परवानगी दिली. त्याचं सामर्थ्य सगळ्या गोष्टीला कंट्रोल करतं. आणि त्याची इच्छा आहे का कुठल्याच आत्म्याचा नाश होऊ नये. तुम्हाला आजचा जरी संदेश समजला नसेल, मला ठाऊक नाही, पण एक गोष्ट तुम्ही समजून घ्या, जे मी तुम्हाला सांगितलं की तुमच्यापाशी 100% आहे का, तुमचे मार्क, तुमचे पर्सेंट 100% आहे का हो माझ्या स्वतःच्या कार्याद्वारे मी स्वर्गात जाऊ शकते. पण जेव्हा तुम्ही तसे म्हणता, देवाचे वचनाला सुद्धा आपण खोटे ठरवतो. कारण देवाचे वचन म्हणतं की एकही खरा नाही, एकही असा नाही जो सत्यावर वागतो, एकही असा नाही जो पवित्र जीवन जगण्याचा प्रयत्न करतो. सगळे देवापासून आपण दूर गेलेले आहोत. आणि जेव्हा तुम्हाला कळतं की हो मला समजतं मी पापी आहे, मला समजतं, कारण आपल्या प्रत्येकाच्या हृदयात देवाने जो आपल्याला कॉन्शियस दिला आहे, तो आपल्याला पटवतो, तो सांगतो की तू पापी आहे. पण फक्त तेवढंच समजल्याने होणार नाही, तुम्हाला त्याचा मार्ग, मग याच्यातून मी काय केलं पाहिजे, याच्यातून मला कसा देव वाचवेल. आणि मग जेव्हा तुम्ही विश्वास ठेवाल की हो देवाचा पुत्र माझ्यासाठी मारण्यात आला, आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने स्वर्गातील जागा सोडली आणि माझ्यासाठी तो पृथ्वीवर आला, पवित्र जीवन जगला. हे माझे पाप होते ज्याच्यासाठी त्याला क्रुसावर मारण्यात आलं, गाळण्यात आलं. आणि तिसऱ्या दिवशी तो मरणावर विजय मिळवला. या सुवार्तेवर मी विश्वास ठेवते. जसे तुम्ही त्या देवाच्या पुत्रावर विश्वास ठेवाल, जेव्हा तुम्हाला कळेल का मी कमी आहे, तुम्हाला कळेल का मी पापी आहे, तुम्हाला कळेल का मी पापी आहे, स्वर्गातील देवासमोर मी दोषी आहे, पण देवाने आपल्यावर एवढी प्रीती केली का त्याने आपला पुत्र येशू ख्रिस्त दिला, यासाठी का जो कोणी त्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन मिळावे. आज देवाचं वचन तुमच्या संग बोललं असेल, तुम्हाला कळलं असेल की हो एक दिवस माझा मृत्यू होईल, मला ठाऊक नाही की मी स्वर्गात जाईल का नाही, पण मला हे ठाऊक आहे की मी पापी आहे. तुमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे, ख्रिस्त तुमच्या पापासाठी मरण पावला. त्याने तुमच्या पापाची शिक्षा स्वतःवर घेतली, त्याला मारण्यात आलं, त्याला गाळण्यात आलं, पण त्याने मरणावर विजय मिळवला आणि तो स्वर्गात बसला आहे. सगळे राज्य, सगळे अधिकार दिले आहेत त्याला. आपण जे या महिन्याचं वचन ऐकलं, यामुळेच हे वचन दिलं आहे का या स्वर्गाखाली असले दुसरे कुठलेच नाव नाही येशू ख्रिस्ताशिवाय ज्याच्याद्वारे मनुष्याचे तारण व्हावे. आणि जेव्हा तुम्ही त्या वचनावर विश्वास ठेवता, तुम्ही जिथेही बसले आहात
देवाचे वचन तुमच्या संग बोललं असेल, तुमची योग्यता देवाच्या वचनाने तुम्हाला दाखवली असेल का हो मी पापी आहे, आणि तुमची इच्छा असेल का मग मी काय केलं पाहिजे. विश्वास ठेवा की देवाचा पुत्र तुमच्यासाठी मरण पावला. विश्वास ठेवा की येशू ख्रिस्त तुमच्यासाठी मारण्यात आला, गाळण्यात आला, तिसऱ्या दिवशी मरणातून उठला. या सुवार्तेवर विश्वास ठेवा. आणि वचन सांगतं की जोही हाक मारेल, तुम्ही जिथेही बसल्या त्याला हाक मारा, म्हणा येशू माझी क्षमा कर, माझा आत्मा वाचो, मी तुला माझा देव, माझा तारणारा स्वीकारते. माझी योग्यता काहीच नाही, मी पापी आहे, पण तू पवित्र आहे माझ्या राजा, माझी क्षमा कर. नवीन जीवन तू दे माझ्या राजा, की ज्यावेळेस मी मरेल माझ्या राजा, माझा आत्मा स्वर्गात घेतला जाईल. येशू मी माझा विश्वास तुझ्यावर टाकते. धन्यवाद मानते आणि विश्वासाने हे प्रार्थना करते. मी विश्वास ठेवते की तू स्वर्गातून माझी प्रार्थना ऐकली. मी विश्वास ठेवते परमेश्वरा, होय प्रभू, की तू प्रभू तुझे वचन माझ्यासाठी दिलेत. मी धन्यवाद देते आणि प्रभू एक पवित्र जीवन जगण्यासाठी आता मला तू सहाय्य कर. धन्यवाद मानते. हालेलुया. धन्यवाद मानतो येशू. प्रार्थना करतो इथे जुळलेल्या प्रत्येकाला तुझ्या हाती सोपवितो माझ्या येशू. प्रार्थना करतो त्यांच्या हृदयासंग, त्यांच्या मनासंग तू बोल माझ्या राजा, तुझं सत्य त्यांना समजू दे. होय परमेश्वरा, जे सुंदर उदाहरण तू दिलं, कारण ही तुझी इच्छा होती माझ्या राजा. होय की प्रभू सरळ सोप्यारित्या त्यांना प्रभू जीवनाचं सत्य कळावं, की त्यांना कळावं परमेश्वरा की आमची योग्यता नाही, आमच्यापाशी 100% नाही आणि आम्ही पापी आहोत, पण तू पवित्र आहे आणि म्हणून तुझ्याद्वारे परमेश्वरा होय प्रभू माझ्या पापाची क्षमा होऊ शकते. प्रत्येकाला तू समज दे. होय प्रभू, जे स्ट्रगल करत आहे त्यांना तू सहाय्य कर, कारण तू प्रत्येकावर प्रेम करतो. तुझी इच्छा आहे प्रभू कुठल्याच आत्म्याचा नाश होऊ नये. धन्यवाद मानतो. हे प्रियजन हे आलेत होय प्रभू, जे ऑनलाईन जुळले आहेत त्या प्रत्येकाच्या हृदयासंग तू बोल, यांचं जीवन तू आशीर्वादित कर. यांना प्रभू तुझं सत्य तू दाखव, प्रत्येकाचं तारण व्हावं असं तू होऊ दे, आणि प्रभू तुझ्या विश्वासात आणि तुझ्या वचनात वाढावं असं तू होऊ दे. धन्यवाद मानतो. ही वेळ तुझ्या हाती सोपवितो माझ्या राजा, गौरवितो तुला, आणि ही प्रार्थना प्रभू येशू माझा तारणारा याच्या जिवंत नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन. प्रेज द लॉर्ड. आपण उठून